पुण्यात मंगळवारी उशिरा रात्री खेड पोलीस ठाण्याचे पथक नियमित गस्त घालत असताना होलेवाडी परिसरात पुणे नाशिक महामार्गालगत एक टाटा टेम्पो संशयास्पद अवस्थेत असल्याचं दिसलं। पोलिसांनी गाडीतून उतरून त्या टेम्पोकडे जात आत पाहिले असता अक्षरशः पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं इरफान अब्दुल हमीद दुर्वेश, मोहम्मद अली हुसेन रेहमत आणि उमर फारुक अन्न सत्तार अशी असून तिघेही गोध्रा गुजरात येथील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे। चौकशीत आरोपींनी 14 नोव्हेंबर रोजी शिक्रापूर परिसरात कोंडापुरी जवळील पेट्रोल पंपाजवळ उभ्या ट्रकमधून 5 लाखांहून अधिक किमतीचा माल चोरल्याची कबुली दिली। टेम्पोची तपासणी करताना पोलिसांना स्क्रूड्रायव्हर, लोखंडी रॉड, कटावणी, चॉपर, कटर, बॅटरी आदी दरोड्यांसाठी वापरली जाणारी साधनं मिळाली। तसेच या टोळीनं गुजरात, महाराष्ट्रातील महामार्गांवर टायर दुकानं आणि टायर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून लूटमार केल्याचंही स्पष्ट झालंय। टोल नाके माहितीदार आणि पूर्वीपासून मिळत असलेल्या गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली होती। योग्य वेळ साधून गेलेल्या कारवाईमुळे गुन्हा टळल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तपासणी दरम्यान त्यांच्या विरोधात गुजरातसह आळेफाटा, मंचर, सिन्नर आणि गोध्रा परिसरात झालेल्या चोरी व दरोड्यांच्या गुन्ह्याची नोंद असल्याचंही उघड झालंय।